नागपूरमध्ये सध्या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या याच नागपूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर पार पडतंय। सध्या राष्ट्रवादीनं आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कंबर कसलेली आहे। अनेक नेते राष्ट्रवादीचे आता या ठिकाणी उपस्थित झाले, पदाधिकारी सुद्धा आता या चिंतन मेळाव्यासाठी उपस्थित आहेत। तयारी सुद्धा केली जाते। या संदर्भामधली माहिती जाणून घेण्यासाठी आमचा प्रतिनिधी हितेश मेश्राम सध्या आपल्यासोबत आहे। हितेश, नेमका या सगळ्या चिंतन शिबिराचा नेमका अजेंडा काय आहे आणि सध्या आता कोणकोणते नेते या ठिकाणी उपस्थित आहेत? नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघतो आहे की राष्ट्रवादीचे संपूर्ण नेते जे आहेत ते कालपासून नागपुरात जे आहे ते मुक्कामी असताना आपण पाहतो आहोत आणि त्याच पद्धतीने आज सकाळपासून जे आहे ते चिंतन शिबिर जे आहे ते चालू झालेलं आहे। त्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे ते संबोधित कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित करत आहेत। त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील, त्याच पद्धतीने बाकीचे जे बडे नेते आहेत पक्षाचे ते देखील या शिबिरात जे आहे ते बोलताना आपण पाहतो आहोत। आणि या पार्श्वभूमीवर जे आहे काही समित्या देखील आपण या अगोदर गठीत केलेल्या आहेत। अशा 10 समित्या आहेत। त्या समित्यांना सांभाळण्याकरिता राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते दिलीप वळसे पाटील असतील, सुनीत्रा पवार असतील, असे असे अनेक नेते जे आहे या समित्या जे आहे ते सांभाळताना आपण पाहतो आहोत। आणि संपूर्ण आता येणारी जी निवडणूक आहे त्याकरिता देखील ही तयारी हो हो असल्याची जी संकेत आहे ते या शिबिरामधनं जे आहे आपल्याला मिळताना आपण पाहतो आहोत। आणि खरंय, त्यामुळे पक्ष आता या सगळ्या वाढवण्यासाठी पार्श्वभूमीवरती आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजितदादा या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची, मात्र आपल्यासोबत जे मान्यवर होते, हेमा पिंपळे राष्ट्रवादी पवार गटाच्या प्रवक्ते, आबासाहेब पाटील मराठा समन्वयक, हरिभाऊ राठोड ओबीसी नेते, राम कुलकर्णी प्रवक्ते भाजप आणि बल्लू जवंजाळ सुद्धा आम्ही त्यांना प्रयत्न केला प्रतिसाद मिळवण्यासाठी, मात्र काही कारणास्तव ते उपलब्ध राहू शकले नाहीत। आणि आमचा प्रतिनिधी हितेश मेश्राम सुद्धा आपल्यासोबत या संदर्भातल्या माहितींचे अपडेट्स देण्यासाठी होते। आपल्या सगळ्यांचे आभार।